आपल्याबरोबर बोलण्यासाठी लवंगगावचे लोकनियुक्त सरपंच प्रशांत पाटील साहेब आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. एकंदरीत लवंग पंचायत समिती गणातून त्यांच्या वहिनी साहेबांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. तो गण माळीनगर या गटात येतो. एकंदरीत त्यांच्याशी चर्चा करून आपण जनतेसमोर त्यांना बोलतं करणार आहोत. काय सांगाल एकंदरीतपणे? लवंगणातून तुमच्या वहिनी निशांत पाटील यांच्या पत्नी यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. निवडणूक कशी राहील? निवडणूक ही पूर्वीपासूनच आमच्या पूर्व भागातील एकतर्फी मोहिते पाटील गटासाठी एकतर्फी राहिलेली आहे. म्हणजे आजच आताची चालूची निवडणूक नाही, पण आता चालूला धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई होणार आहे. एकंदरीत या निवडणुकीचं वारं कसं असेल, तुमची तयारी कसं असेल, भारतीय जनता पार्टीचं आव्हान असणार आहे, काय सांगाल? आमचं सातत्यानं लोकांबरोबर संपर्क राहत आलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचा आमच्या भागात परिसरात भागात पूर्वीपासूनच कमी परिचय आहे. त्यामुळं आमच्या पार्टीला ही लढाई एकदम सहजरित्या जिंकण्यासाठी सोपी जाणार आहे. मोहिते पाटील गटाचे तुम्ही कट्टर कार्यकर्ते समर्थक आहात आणि तुम्ही लवंगगावचे लोकनियुक्त सरपंच राहिलेला आहात आणि तुमच्याच घरातून आज माळीनगर गणातील त्या गणाला उमेदवारी मिळालेली आहे. एकंदरीत हे वातावरण कसं असेल? आज आम्ही सत्तेत असताना बाकीच्या गावामध्ये तर सर्व काय किरकोळ कारकोळ अडचणी येत्या लोकांच्या. म्हणजे आज खालच्या स्तरावरच्या अडचणीपासून सगळ्या अडचणी आमच्यापर्यंत येतात, त्याच्यामुळे लोकांचा संपर्क आहे आमचा. पंचायत समितीच्या या गणातून तुमची काय काय कामाची विजन असणार आहे किंवा जिल्हा परिषद गटाच्या त्या उमेदवाराला घेऊन तुम्ही काय काय कामं करणार आहात? पंचायत समितीच्या गावात आमची लवंग, वाघोली आणि वाफेगाव. लवंग आणि वाघोली ही दोन गावं विधानसभेला माडा विधानसभेत होती. त्यामुळे त्या आमदारांनी 15 वर्षात आमच्या गावचं रस्तं असलेलं बाकीच्या काही अडचणी असते ह्याकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे आमच्या गावामधील ग्रामा नंबरचे रस्ते अधिक लाईटची समस्या मोठी आहे आणि बाकीच्या पण गावामध्ये आमच्या एक सबस्टेशन विभागण्याची अडचण आहे. ती एक मागणी आमच्या ह्या अडचणी सर्व सोडवण्यासाठी आम्ही सतर्क राहणार आहे आणि धैर्यशीलभाई मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे. एकंदरीत याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला आमच्या माध्यमातून लवंगणातील जनतेला तिथल्या मतदारांना काय आवाहन करतात? लवंगणातील सर्व 7 गाव आहेत. ती 7 गावातील जनतेला एकच आवाहन करतो की आपल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आणि मोहिते पाटील गटाच्या तुतारीवर लढणाऱ्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्याने विजय मिळवून द्यावा, हीच मी आवाहन करतो. तर आपल्या बरोबर होते लवंग गावचे लोकनियुक्त सरपंच प्रशांत पाटील. त्यांनी लवंग पंचायत समिती गणामध्ये जे कोमल पाटील उभे आहेत त्यांच्या निवडणुकीबद्दल, त्यांच्या उमेदवारीबद्दल आपल्याशी सविस्तर चर्चा केलेली आहे.